नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, तर देवीच्या नैवेद्यासाठी मी इन्स्टंट जिलेबी बनवते, जी झटपट तयार होते. तर आज मी तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम एका बाउलमध्ये 1 कप चाळून घेतलेला मैदा आणि 1 टेबलस्पून तूप घेऊन हे मोहन मैद्याला चांगलं चोळून घेऊया, जेणेकरून मैद्याच्या प्रत्येक कणाला मोहन चांगलं लागलं जाईल. हे बघा, अशा प्रकारे मैद्याची मूठ वळली गेली पाहिजे. आता यात 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकूया आणि मग मस्तपैकी मिक्स करून यात पाव कप आंबट दही आणि अर्धा कप पाणी टाकून हे बॅटर छानपैकी विस्क करून घेऊया. शक्यतो ही रेसिपी करताना मेजरिंग स्पूनचाच वापर करा, तरच जिलेबी परफेक्ट बनतील. आता याला 5 ते 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करायला घेऊया. साखरेच्या पाकासाठी इथे मी 2 कप साखर घेतली आहे आणि 2 कप पाणी, 1 टीस्पून वेलची पूड, थोडंसं केसर, पिवळा फूड कलर आणि हा अर्धा लिंबाचा रस टाकून छानपैकी ढवळून घेऊया. लिंबाचा रस घातल्यामुळे साखर क्रिस्टलाइज होत नाही. हा पाक बनवताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि हे बघा, शेवटचा थेंब हळूहळू पडतोय, म्हणजेच आपला पाक तयार आहे. तर आता गॅस बंद करूया. मग असा एक फ्लॅट पॅन घेऊन त्यात तेल टाकूया. तेल पॅनच्या तळापासून 1.5 इंच वर असेल एवढंच घ्यायचं आहे. आता आपण जे बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं, ते परत एकदा मस्तपैकी विस्क करून घेऊया आणि मग एक पायपिंग बॅगमध्ये भरून कैचीने त्याचं टोक कापून घेऊया. पायपिंग बॅग नसेल, तर तुम्ही इथे दुधाची पिशवी किंवा प्लास्टिकच्या बॉटलचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण जिलेबी पाडून घेऊया. आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि ते परत गॅसची फ्लेम लो करून थोडं थंड झाल्यावरच जिलेबी पाडायची आहेत. मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे जिलेबी पाडण्याचा प्रयत्न करा. नाहीतर एक-एक पाडलात तरी चालेल. शक्यतो पहिल्या वेळेस शेप जमणं थोडं कठीणच आहे. पण जेव्हा दुसरी बॅच टाकाल तेव्हा नक्कीच तुम्हाला चांगल्या पाडता येतील. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूंनी जिलेबीचा रंग थोडा चेंज झाला आहे. तर आता यांना काढून साखरेच्या पाकात टाकूया. पाकामध्ये जिलेबी फक्त 3 ते 4 सेकंदासाठीच बुडवून लगेच बाहेर काढायची आहे आणि पाक कडकडीत गरम असता कामा नये, थोडासा कोमटच हवा. आता दुसरी बॅच टाकताना सुद्धा मी आधी गॅस बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी तेल थंड करून घेतलं आणि मग लो फ्लेमवर ठेवून जिलेब्या पाडल्या. अशा प्रकारे आपली कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.